चाकूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून रोहिणा गटातून उषा सोनकांबळे तर पंचायत समितीसाठी जयश्री नागरगोजे व संतोष कलवले यांना उमेदवारी देण्यात आली आहे। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी चाकूर तालुक्यातील रोहिणा गटातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उदगीरच्या माजी नगराध्यक्षा उषा सोनकांबळे यांची उमेदवारी जाहीर केली आहे। तर पंचायत समितीसाठी रोहिणा गणातून जयश्री मच्छिंद्र नागरगोजे व आटोळा गणातून संतोष कलवले यांना उमेदवारी देण्यात आली आहे। या घोषणेमुळे चाकूरमधील राजकीय वातावरण अधिकच तापलेलं आहे। रोहिणा गट व गणातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दिल्याबद्दल यावेळी उमेदवारांनी बाबासाहेब पाटील यांचे आभार मानले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज जिल्हा परिषद गट रोहिणासाठी दाखल करत आहे। माझ्यासोबत आठवड्यातून पंचायत समितीचे संतोष कलवले आहेत आणि रोहिणा गणातून माझ्यासोबत जयश्रीताई नागरगोजे आहेत। आम्ही तिघजण एकाच गटामधून फॉर्म भरत आहोत। बाबासाहेब महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री सन्माननीय बाबासाहेब पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आणि त्यांनी आम्हाला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहोत। विकास रोहिणा जिल्हा परिषद गटाचा करेल आणि जसा उदगीरमध्ये केलेला आहे तसाच मी या ठिकाणी सुद्धा करेन। उदगीर माझं माहेर आहे आणि चाकूर तालुक्यामध्ये कबनसांगली हे माझं सासर आहे। ज्याप्रमाणे माहेरात केला विकास त्याप्रमाणे सासरमध्ये सुद्धा मी विकास करेन। या ठिकाणी मी सर्वप्रथम तर या राज्याचे सहकार मंत्री माननीय श्री बाबासाहेब पाटील साहेब यांचं धन्यवाद देतो की त्यांनी मला माझ्या पत्नीला उमेदवारी दिली। या मतदारसंघामध्ये मी गेले 15 वर्ष झालं म्हणजे सामाजिक कार्यामध्ये आणि चळवळीमध्ये काम केलेलं आहे। मला या मतदारसंघातील प्रत्येक गावाची समस्येची जाणीव आहे आणि मला जर लोकांनी आपल्याला या माध्यमातून संधी मिळाल्यानंतर ग्रामीण भागातील लोकांचे प्रश्न असतील, भौगोलिक परिस्थिती आपल्याला माहितीच आहे। ग्रामीण भागातील गेले 4 वर्ष झालं बॉडी नसल्यामुळे ग्रामीण भागामध्ये रस्त्याची अवस्था असेल, असे बरेच प्रश्न आहेत। यावेळेस आम्हाला संधी दिली तर आम्ही सहकार मंत्री माननीय नामदार बाबासाहेब पाटील यांच्या माध्यमातून आम्ही सर्व कामे मार्गी लावू एवढंच मी म्हणजे आश्वस्त करतो आणि सर्व मतदारांना विनंती करतो की आम्हा तिघांना पण प्रचंड बहुमताने विजयी करावा अशी मी विनंती करतो। जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि या अनुषंगानं रोहिणा जिल्हा परिषद गटामधून अतिशय सक्षम आणि राजकीय सामाजिक वारसा असणारं नेतृत्व ज्यांनी की उदगीरसारख्या नगर परिषदेमध्ये 5 वर्ष नगरपालिकेच्या माध्यमातून खूप मोठा विकास केला, हे असं सक्षम नेतृत्व या ठिकाणी रोहिणा जिल्हा परिषद गटामधून आम्हाला मिळालेलं आहे। त्या उषाताई कांबळे आणि रोहिणा गणातून गेली 15 वर्ष सामाजिक आणि राजकीय कामातून ज्यांनी ठसा उमटवलेला आहे ते मच्छिंद्र नागरगोजे यांच्या पत्नी जयश्री नागरगोजे आणि आटोळा गणातून अतिशय सक्षम असे आमचे संतोषजी कलवले हे या ठिकाणी उमेदवारी अर्ज आज दाखल करत आहेत आणि त्या अनुषंगानं या राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब यांच्यावर आणि त्यांच्या विकासावर प्रेम करणारा हा मतदारसंघ आहे। आदरणीय बाळासाहेबजी जाधव साहेब असतील, आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब असतील, या 18 पगड जातीला सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे हे नेतृत्व, विकासाभिमुख नेतृत्व यांच्या पाठीमागे हा मतदारसंघ कायम राहिलेला आहे। त्यामुळं विकासाच्या जोरावर आणि साहेबांनी केलेला विकास मागच्या 5 वर्षामध्ये त्याच्या 5 वर्षामध्ये आम्ही केलेला विकास, या विकासाच्या जोरावर सर्वांगीण विकास या ठिकाणी आणखीन या ठिकाणी करायचा आहे। त्याच्यामुळं या मतदारसंघातील सर्व लोक आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील यामध्ये माझ्या मनामध्ये काही शंका नाही।